एक प्रियकर आहे, त्याची एक प्रेयसी आहे. दोघंही एका हॉटेलमध्ये जातात. त्याच्यानंतर मस्तपैकी मौज-मजा वगैरे त्यांची सुरू होते आणि अचानकपणे ती प्रेयसी जी आहे, ती त्या प्रियकराचं लिंग कापून टाकते. आता हे पाहिल्यानंतर तो प्रियकर पिसळतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या या अफेअरचा रक्तरंजित शेवट होतो. आता हीच घटना आपल्याला सगळी बघायची आहे. अमित निषाद नावाचा एक तरुण आहे आणि आता लग्नाच्या वयात आलेला आहे. काहीतरी 20-25 वय झालेलं आहे त्याचं आणि घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलेलं आहे. एक सुंदर अशी मुलगी बघितली आणि याचा साखरपुडा झालेला आहे. आता असं असताना सुद्धा, लग्न ठरलेलं असताना सुद्धा आणि आता नवीन जीवनाला सुरुवात करत असताना सुद्धा रेखा नावाच्या एका महिलेबरोबर याचं अफेअर होतं. आता याच्याबद्दल आपण नंतर पुढे बोलणारच आहोत. पण 12 डिसेंबरला दुपारच्या वेळी हे दोघं जण म्हणजे हा प्रियकर आणि प्रेयसी हे दोघं हे त्या ठिकाणी दाना मंडी हा जो भाग आहे जालंधर बायपास या भागातला, त्या ठिकाणी एक इंडो अमेरिकन हॉटेल आहे. तर त्या हॉटेलमध्ये टू व्हीलरवरती जातात. आता तिथं गेल्यानंतर दुसरा मजला जो आहे त्या ठिकाणी त्यांनी खोली घेतलेली होती. ती तिथं बुक केलेली होती. आता आत गेले, दरवाजा बंद झाला आणि ज्याच्यासाठी दोघं आले होते ते सगळं सुरू झालं, मौज-मस्ती सुरू झाली. आणि त्यानंतर जरा सगळं रिलॅक्स वगैरे झाल्यानंतर, वातावरण थंड पडल्यानंतर यावेळेस हा प्रेमी जो आहे तो तिला सांगतो, की आता म्हणजे लाल वांग, हिरवा देठ आणि आता तुमची आमची शेवटची भेट. म्हणजे आता इथून पुढे आता माझं लग्न ठरलेलं आहे, माझा साखरपुडा झालेला आहे आणि आई-वडिलांच्या इच्छेपुढे मला जाता येत नाही. मी मातृ-पितृभक्त आहे आणि त्यामुळे आता तू मला इथून पुढे भेटू नको. आता आपला संबंध संपला. आता हे सगळं तो तिला सांगत म्हणजे अशा आशयाचं तो तिला सांगत होता. आता हे ऐकून ती जी प्रेयसी आहे रेखा, ती लालबुंद झाली होती. प्रचंड राग आला होता तिला आणि ती म्हटली, की "तुझ्यासाठी मी असं केलं, तुझ्यासाठी तसं केलं, हे ते तुला सर्वस्व दिलं आणि आता तूच मला सोडून जातोय" वगैरे, वगैरे, वगैरे असं म्हणून या दोघांच्यामध्ये जोरदार भांडणाला सुरुवात होते. प्रचंड वादावादी, भांडणं-बिंडणं झाली. हा तिला समजावत होता, ती मात्र काही ऐकत नव्हती आणि मग ती अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करायला तिनं सुरुवात केली होती. आता हे सगळं चालू असतानाच त्या ठिकाणी टेबलावरती एक कट्टर पडलेलं होतं. आता प्रियकर अमित जो आहे, तो अमित भरतकाम करायचा आणि त्याच्यासाठी ते दोरा कापण्यासाठी वगैरे त्याला ते कटर लागायचं आणि त्याच्यामुळे ते कटर त्याच्याबरोबरच असायचं. आता हॉटेलमध्ये आल्यानंतर मग आता ह्यांनी त्या दोघांच्यात मौज-मजा मस्ती करण्यासाठी मग त्यानं ते कपडे आणि ते कटर-बिटर जरा बाजूला ठेवलं होतं. ते कटर नेमकं त्या टेबलावरती होतं. आता हे कटर त्या अ, त्या रेखानं बघितलं. रेखानं बघितल्यानंतर रागानं तेच कटर तिनं उचललं आणि आता हा तर म्हणजे कमी कपड्यामध्ये होता आणि त्याच्या मग तिनं त्या गुप्तांगावरती त्या कटरने हल्ला केला होता. म्हणजे ना रहेगा बास ना बचेगी बासुरी. म्हणजे प्रियकराच्या महत्त्वाच्या अवयवावरती जर हल्ला केला, तर मग जे मला नाही ते कोणालाच नाही, असा उच्च विचार तिनं केला आणि त्याच्यानंतर तिनं त्याचं लिंग कापलं किंवा ते जखमी केलं. आता हा प्रचंड जखमी झालाय, रक्त व्हायला लागलेलं आहे आणि आता ही पुन्हा त्याच्यावर वार करणार तो त्या अगोदर सावध झाला होता आणि मग त्यानं तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हातानं तिच्या चेहऱ्यावरती अशा ठोशावर ठोसा, ठोशावर ठोसा असं त्यानं मारायला सुरुवात केली आणि इतके जोरात मारले, अक्षरशः तिच्या नाकामधून रक्त, तोंडामधून रक्त यायला लागलं. आता ती रक्ताळलेली होती, तिला तसंच त्यानं खाली पाडलं आणि आता त्याचं ते लिंग वगैरे कापलेलं होतं. त्यामुळे त्याला इतका राग आला होता आणि त्याच्यामुळे काय करून काय नको असं झालं होतं आणि त्यानं तिला खाली पाडली आणि खाली पाडल्यानंतर तिचा गळा आवळायला सुरुवात केली. इतक्या जोरात आवळला, ती फडफडत होती, धडपडत होती आणि तिचा श्वास थांबेपर्यंत त्यानं तिचा गळा सोडलाच नाही. अखेर शेवटी निष्प्राण होऊन त्या ठिकाणी ती पडली. त्याच्यानंतर मग ह्यानं त्याचे कपडे वगैरे, पॅन्ट वगैरे घातली आणि काही रक्त वगैरे आलं होतं ते जरा पुसलं आणि तो खोलीच्या बाहेर गेला. आता इकडं खोलीमध्ये ही त्या म्हणजे अर्धनग्न अवस्थेमध्ये पडलेली होती आणि हा बाहेर आलेला होता. बाहेर आला, त्यानं दरवाजा बंद केला. बाहेर आल्यावरती त्या कर्मचाऱ्याने विचारलं, की "साहेब कुठं चालले? काय चालले? तुम्हाला काय आणू का? देऊ का?" वगैरे, वगैरे. तर ह्यानं सांगितलं, "नाही, मी आता थोडंसं मला जेवण आणायला मी बाहेर जातोय." "नाही, नाही," म्हटलं, "अहो आपल्या हॉटेलमध्ये आहे ना जेवण, तुम्ही बाहेर कशाला जाता?" त्यावेळी त्याने सांगितलं, "नाही, नाही, माझं ते स्पेशल आहे, असं आहे, तसं आहे," काहीतरी सांगितलं आणि तिथून तो निसटला. निसटल्यानंतर त्या ठिकाणी टी-एम-सी नावाचं एक रुग्णालय आहे, त्या हॉस्पिटलमध्ये तो गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना त्यानं सांगितलं, म्हटलं, की "मी ते जालंधर बायपास आहे त्या ठिकाणावरून येत होतो. त्यावेळेस मग ते काही चोर आले आणि मग त्या चोरांनी माझ्यावरती हल्ला केला. मी बिचारा जखमी झालो. बघा, बघा, बघ कसं-कसं माझ्यावर हल्ला केलाय." त्याच्यानंतर आता डॉक्टरनी त्याला लगेच ॲडमिट करून घेतलं. पण आता ही जी केस आहे ती केस पोलिसांची होती, कारण कुणीतरी त्याच्यावरती हल्ला केलेला होता. त्यानंतर मग पोलिसांना डॉक्टरांनी बोलवलं
आणि इकडे डॉक्टरांनी त्याला तात्काळ ऍडमिट करून घेतलं, त्याची तपासणी केली आणि तपासणी केल्यावर लक्षात आलं की त्याच्या म्हणजे जखमा ज्या आहेत त्या जरा खोलवरती होत्या आणि त्याच्यामुळे मग ते PGI नावाचा दवाखाना आहे म्हटले, त्या दवाखान्यामध्ये तुम्ही जा. त्याला त्या दवाखान्यात रेफर केलं. त्यानंतर तो त्या दवाखान्यामध्ये गेला. त्यानंतर पोलीस पण त्या ठिकाणी आले. आल्यानंतर मग तुझ्यावर बाबा कुणी हल्ला केला, का केला, कसा केला, कुठं केला, काय 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 सगळं त्याला विचारायला सुरुवात केली. आणि हे सगळं पोलीस त्याच्याकडून माहिती घेत होते. आता एका बाजूला त्याची चौकशी चालली होती. आता दुसऱ्या बाजूला हे जे हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये तिची डेड बॉडी पडलेली होती. दरवाजा बंद होता आणि कामगारांच्या मनात शंका आली, की हा बाबा जेवण आणायला म्हणून गेलाय, अजून माघारी आलेला नाही. आणि आतून तर काय म्हणजे जी महिला होती, ती महिला तर काही बाहेर आलेली नव्हती. त्यामुळे मग शंका आल्यामुळे ते दरवाजापाशी गेले, तर दरवाजा बाहेरून बंद होता. शंका वाढली, की बाबा आतमध्ये जर कोणी व्यक्ती असेल, तर दरवाजा आतून बंद व्हायला पाहिजे होता, पण दरवाजा बाहेरून बंद आहे. त्याच्यामुळे मग ह्यांनी फक्त दरवाजा तो उघडला. उघडल्यानंतर आवाज देत होते आणि दरवाजा उघडल्यावरती आतमध्ये हे भयंकर दृश्य, ती महिला बेडवरती पडलेली आहे. त्याच्यानंतर बाजूला रक्त वगैरे पडलेलं आहे आणि नंतर मग तिथं ते लोकं घाबरले, ते कामगार वगैरे आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना बोलवण्यात आलं. आता पोलीस आले, त्यांनी नंतर ते बघितलं, पंचनामा वगैरे केला आणि बॉडी पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवली. ह्या सगळ्यांमध्ये आता पोलिसांनी त्या हॉटेल चालक म्हणजे कर्मचारी वगैरे होते, त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. आता त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं होतं, की खोली क्रमांक 203 ही खोली या 2 जीवांनी बुक केलेली होती आणि ह्या रूममधून कुठलाच आवाज येत नव्हता. म्हणजे मुळामध्ये काय होतं, की असे जे कपल वगैरे असतात ना, त्यांना अशा रूम पाहिजेत, की ज्या रूममधून बाहेर आवाज येणार नाही. नाहीतर मग आतमध्ये आतला आवाज जर बाहेर आला, तर मग ते बरोबर नाही वाटत. आणि त्याच्यामुळे मग यांनी असं म्हटलं म्हणजे अशा पद्धतीचीच रूम त्यांनी घेतली होती. त्याच्यामुळे ज्यावेळेस हा खून झाला किंवा मारामारी चालली, आरडाओरडा झाला, त्यावेळेस सुद्धा त्याचा आवाज बाहेर आलेला नव्हता. अशा पद्धतीची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. आणि ज्यावेळेस हे दोघं जण आले होते, त्यावेळेस त्या महिलेने तर काही ती कोण आहे, काय आहे, हा काही पुरावा दिला नाही. पण त्या पुरुषानं त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली होती. त्याचा पुरावा त्या म्हणजे त्या दवाखान्यामध्ये त्या हॉटेलमध्ये जमा होता. आता त्याच्यानंतर मग पोलिसांनी तो पुरावा बघितला. तो कोण आहे, काय आहे, कुठला आहे त्याच्याबद्दलची माहिती घेतली. त्याच्यानंतर त्या खोलीमध्ये ते 2-3 तास थांबले होते हे सुद्धा पोलिसांना कळलं. पोलिसांनी ते हॉटेल सील केलं. त्यानंतर फॉरेन्सिक टीम जी आहे त्यांनी त्या खोलीमधून काही पुरावे मिळतात का ते बघितलं. त्यानंतर ते बेडशीट वगैरे किंवा रक्ताचे ठसे, हातांचे ठसे वगैरे, वगैरे सगळं ते जमा केलं होतं. तिथं तो कटर सुद्धा मिळालेला होता आणि ती जी महिला होती त्या महिलेच्या भुवया सुद्धा कट झाल्या होत्या. म्हणजे भुवई कट लागला होता तिला. अशा पद्धतीनं हे सगळं फॉरेन्सिकच्या माध्यमातून पोलिसांनी म्हणजे समोर आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती आणि आता हॉटेल सील केलेलं होतं. आतमध्ये कोणाला प्रवेश नव्हता. पण प्रश्न हा होता, की आता ही महिला कोण आहे? पोलिसांनी मग सोशल मीडियाचा वापर करायचं ठरवलं. सोशल मीडियावरती ही माहिती पसरवण्यात आली, फोटो पसरवण्यात आला होता आणि त्यावेळेस मग एका व्यक्तीनं ही महिला कोण आहे ते ओळखलेलं होतं. त्यानं सांगितलं ही आमची नातेवाईकच आहे. म्हणजे बहुतेक तिचा तो भाऊ किंवा कोणीतरी नात्यातला होता आणि त्यानं ते ओळखलं. ओळखल्यानंतर मग पोलिसांकडे तो गेला किंवा पोलिसांना त्यानं कळवलं आणि त्या महिलेची ओळख पटलेली होती. त्यानंतर आता पोलीस मागावरती होते त्या तरुणाच्या, त्या प्रियकराच्या. त्याचं नाव वगैरे माहीत होतंच. त्यानंतर मोबाईल वगैरे पण पोलिसांनी घेतला. नंतर सीसीटीव्ही फुटेज, त्यानंतर मोबाईलचं लोकेशन या सगळ्यांच्या आधारे मग पोलीस त्या प्रियकरापर्यंत पोहोचले, दवाखान्यापर्यंत पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर हा बाबा सांगत होता, की "मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, उधर से कोई चोर आया और मुझे पीट गया" असं-असं. असं काहीतरी तो सांगायला लागला. आता हे सगळं खोटं सांगतोय हे पोलिसांच्याही लक्षात आलं, कारण ते सगळं त्याला एक तर ऑलरेडी जखमा झालेल्या, तिथं त्या हॉटेलमध्ये रक्त वगैरे सांडलेलं आणि सीसीटीव्हीमध्ये पण हा दिसत होता, तरी तो खोटं बोलतोय. मग पोलिसांनी त्याला जरा वाकडे तिकडे, तिकडे वाकडे असे प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर मग त्यानं तो गुन्हा कबूल केला होता. आता त्या प्रियकराची अवस्था बघा. एका बाजूला त्याचं लिंग तुटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्याचं लग्न आता तुटणार आहे. तिसऱ्या बाजूला तो खुनी बनलेला आहे. साधारणपणे 3 तासाचा खेळ होता. त्या खेळामध्ये पूर्ण खेळ खल्लास झालेला आहे आणि उरलेलं आयुष्य जेलमध्ये जावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने आता याची अवस्था. आता ती प्रेयसी कोण होती? आणि आपला प्रेमी लग्न करतोय म्हटल्यावरती ती एवढी का वैतागली होती? का पिसाळली होती? का रागवली होती? तर बघा त्यात तरुण आहे. तरुणाचं नाव आहे अमित निषाद. हा जहागीरपूर या ठिकाणचं न्यू अमरजित कॉलनी आहे त्या भागामध्ये राहत होता.
आणि हा भरतकाम वगैरे करण्याचं काम करायचा. आणि रेखा जी आहे ती रेखा नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करत होती. आणि साधारणपणे 2-2.5 वर्षापूर्वी यांची भेट झाली होती आणि भेट झाल्यानंतर यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आता ह्या तरुणीच्या संबंधामध्ये आता ही महिला आहे, तिला 2 मुलं वगैरे आहेत, लग्न झालेलं आहे आणि आता तिला जो प्रियकर मिळाला, त्या प्रियकरासाठी हिनं त्या पतीबरोबर ती वाद घालायला सुरुवात केली. पतीबरोबर ती म्हणजे पतीला हिचं कळलं, की ही बाहेर अशा पद्धतीनं वागते किंवा तिचा एक प्रियकर आहे. आणि हे कळल्यानंतर मग नवरा-बायकोमध्ये भांडणाला सुरुवात होते आणि वर्षभरानंतर म्हणजे साधारणपणे एक 1.5 वर्षापूर्वी म्हणजे 2.5 वर्षापासून यांचं प्रेम प्रकरण आणि 1.5 वर्षापासून ती महिला जी आहे ती महिला नवऱ्यापासून ती वेगळी झाली आणि घटस्फोटाचं त्यांचं प्रकरण चालू झालं. आता तिला 2 मुलं आहेत. तर 2 मुलांना घेऊन ती वेगळी राहत होती आणि प्रियकराबरोबर ती कधी-कधी इकडं-तिकडं जायचे. आता हे दोघंही एकमेकांना चांगले भेटायचे, बाहेर फिरायला जायचे, मग रेस्टॉरंटला जा, हॉटेलला जा वगैरे, वगैरे मौज-मस्ती वगैरे असं सगळं चालू होतं. आता रेखा जी आहे तिला अमित बरोबर लग्न करायचं होतं आणि ती त्याला लग्नासाठी तगादा लावत होती आणि हा मात्र चालढकल करत होता. त्याला त्या एकतर तो म्हणत होता, की तुझं घटस्फोट वगैरे झाला, की मग आपण लग्न करू असं-तसं तिला सांगत होता. तोपर्यंत ह्यांच्या मौज-मजा चाललेल्या होत्या. आता हा अमित जो आहे त्याचं वय 25 वर्षाचं होतं. त्याला लग्न करायचं होतं आणि त्याच्याबरोबर ही जी महिला होती, ती महिला केवळ तो टाईमपास म्हणून वापरत होता. म्हणजे ती सीरियस होती. ती ह्याच्यावरती प्रेम करत होते. पण हा मात्र फक्त मौज-मजा म्हणून तिच्याबरोबर होता. मौज-मजा एवढंच. एकतर तिचं लग्न झालेलं आहे, तिला 2 मुलं आहेत. त्यानंतर नवऱ्याबरोबर ती घटस्फोटाचा वाद कोर्टामध्ये चालू आहे आणि वय पण जास्त होतं. त्याच्यामुळे हा तिला जेवढं टाळता येईल तेवढं टाळत होता आणि आता ह्याचं साखरपुडा वगैरे झाला होता आणि यानं ठरवलं, की बाबा आता आपण शेवटचं भेटूया आणि म्हणून शुक्रवारी भेटीचं नियोजन त्यांचं ठरलं होतं. नंतर फोनाफोनी झाली. नंतर मग टू व्हीलरवरती हा तिला घेऊन आला, हॉटेलमध्ये आला, मौज-मजा झाली. त्यानंतर मग ह्यानं सांगितलं साखरपुडा झालाय ना, आपले संबंध सुटले. त्याच्यानंतर मग हे सगळं प्रकरण घडलं होतं. मग तिनं त्याच्यावर हल्ला केला, मग त्यानं तिला मारून टाकलं वगैरे हे सगळं आणि नंतर मग तो पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडला. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? आता एक महिला बाहेरच्या व्यक्तीसाठी आपला संसार सोडते, आपला पतीला सोडते, संसार मोडते आणि नंतर स्वतःचा जीव सुद्धा तिनं सोडलेला होता. पण त्यामध्ये शिक्षा कोणाला मिळाली हो? म्हणजे तिची 2 मुलं ज्यांची काहीही चूक नव्हती, त्या निरागस मुलांना ह्या सगळ्याची शिक्षा मिळालेली आहे. म्हणजे चुका करणारे चुका करतात, अनैतिक गोष्टी करणारे अनैतिक गोष्टी करतात. जे काही करायचंय ते करतात. स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या सुखासाठी, समाधानासाठी. पण आपल्या या गोष्टीमुळे आपल्या मुलाबाळांचं काय होईल, आपल्या परिवाराचं काय होईल, आपल्या संसाराचं काय होईल, याचा थोडाही विचार करत नाही आणि त्याच्यानंतर मग अशा घटना घडत राहतात. आणि म्हणून जाता-जाता फक्त एवढंच सांगतो, की कधी-कधी काय असतं, एखादी व्यक्ती असते, एकटी असते आणि तिला कोणाचा तरी आधार पाहिजे असतो. आणि अशा वेळेस मग बऱ्याच वेळा लोकं काय करतात, अशा व्यक्तीवरती वाईट नजर टाकतात आणि टाईमपास म्हणून त्या व्यक्तीकडे पाहतात. म्हणून माझी विनंती आहे, की कुठल्याही व्यक्तीनं म्हणजे आपण कोणाचा टाईमपास होईल असं वागू नका. त्यानंतर आपल्याला कोणीतरी कडीपत्ता बनवेल अशा पद्धतीने वागू नका, जगू नका. तर जे काही जगायचे ते स्वाभिमानाने आणि ह्या चुकीच्या गोष्टींच्या नादी लागूच नका. आणि आपल्या परिवारासाठी एक वेळ जग सोडायची वेळ आली तर जग सोडा. पण जगासाठी परिवाराला सोडू नका. तर आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.